लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। वनजमिनीच्या 7/12 नोंदीचा प्रश्न मार्गी लागणार, आमदार सुहास बाबर यांचा पाठपुरावा। खानापूर तालुक्यातील वनजमिनी आणि वनजमिनी शेजारील मालकी हक्काच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर झालेल्या वन विभागाच्या नोंदीमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रश्नासाठी आमदार सुहास बाबर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नोंदी रद्द करण्याची मागणी केली। वन विभागाच्या नोंदीमुळे जमीन मालकांना मालमत्तेचे व्यवहार, कर्ज प्रकरणे तसेच विविध शासकीय कामे करताना अडचणी येत आहेत। तसेच खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वनजमिनीवर घरकुले, शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलपुरवठा योजना, सार्वजनिक विहिरी, जलस्रोत आणि धार्मिक स्थळांसारखी सामाजिक व सार्वजनिक हिताची कामे अनेक वर्षापासून अस्तित्वात आहेत। घाणवड, कारवे, माहुली, चिखलहोळ, बामणी, वेजेगाव, भेंडवडे, सांगोले, कळंबी, ढवळेश्वर, खंबाळे, भा, आळसंद, बेनापूर, हिवरे, करंजे, खानापूर, कुर्ली आणि जोंधळखिंडी या गावातील या प्रश्नांकडे आमदार सुहास बाबर यांनी शासनाचे लक्ष वेधले। वनजमिनीवरील सामाजिक उपयोगाच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या नोंदी तसेच वन विभागालगतच्या मालकी हक्काच्या जमिनीच्या 7/12 उतार्यावरील इतर हक्कातील वन विभागाच्या नोंदीचा पुनर्विचार करून त्या रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी आमदार बाबर यांनी केली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली। त्यामुळे खानापूर तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वनजमिनीच्या 7/12 नोंदीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या असून शासनाच्या पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।